अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळी सणापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते। आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। मात्र अजूनही अतिवृष्टी बाधितांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी सरकारने मदतीसंदर्भात काढलेल्या जीआरची होळी करत काळी दिवाळी साजरी केली आहे। तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवत सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तातडीने मदत न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। हे सरकार म्हणजे निव्वळ थापाड्या सरकार आहे। हे देतील अशी अपेक्षा सरकारकडनं जनतेलाही आता राहिलेली नाही, कारण यांचा रोज नवा जीआर रोज नवा वायदा आहे। दिवाळी पूर्वी देऊ म्हणले, दिवाळीला आज सुरुवात झालेली आहे, पण अजून एक छदामही आमच्या खात्यावर आलेला नाहीये। दिवाळी अंधारात काय काळोखातच दिवाळी करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। म्हणजे लेकरांच्या तोंडात गोड घास घालण्यासाठी सुद्धा हे सरकार आम्हाला 1 रुपया देऊ शकत नाहीये। यांना मात्र सगळे दौरे करायला खर्च आहे। मग तुम्ही महिनाभर काय केलं? दौऱ्यावर दौरे तुम्ही केले, तर मग आता पुन्हा तुमचा अभ्यास चालू आहे, तत्वता मान्यता पाहिजे, हे प्रकार काय चाललेले आहेत नेमके? निव्वळ शब्दछल या सरकारनं लावलेला आहे। यांना शेतकऱ्यांच्या संवेदना कळत नाहीयेत। यांना मला वाटतं रुमण्याची भाषाच कळणार आहे, यांना ही भाषा कळणार नाहीये। आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतोय। जालना जिल्ह्याला शासनाने मदतीपासून वंचित ठेवलेला आहे। काल 1356 कोटी रुपयाच्या मदतीचा जीआर या मराठवाडा विभागासाठी निघाला आणि यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही। जालना जिल्ह्याचा समावेश नसल्या कारणाने शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होणार आहे। त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। 2 दिवसापूर्वी शासनाने परत एक दुसरा जीआर काढला होता। त्या 480 कोटी रुपयाच्या जीआर मध्ये जिल्ह्यातील फक्त 1827 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 82 लाख रुपयाची मदत दिलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे। फक्त त्या 1800 लोकांना मदत द्यायची आणि गांगावा पिटवायचा, आम्ही सगळ्यांना मदत दिली, हा सरकारचा डाव आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या दोन्ही शासन निर्णयाची होळी केली। ते लबाडाचा म्हणतो ज्यावर्षी खरं नाही म्हणतात खरंच। शासनाने दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, प्रॅक्टिकली काहीच नाही। याच्याशी पंचनामे करा, अमकं करा, तमकं करा, यांना काय करायचं? आज शेतकरी मेटा कुठे राहिला? आज हे शेतकरी दिवाळी नाही पैसे नाही दिले, आतापर्यंत दिलेच नाही। आता इथून पुढे आम्ही रुमण्याच्या भाषेत बोलणार आहे, रूम नाही घेऊन त्यांच्या मागं लागणार आहे। आता यांना मागायचं नाही, काय नाही। आता शेवटचा आमचा प्रयत्न होता, त्यामुळे आम्ही शासनाला निश्चित केलाय आज। त्यामुळे जीआरची होळी केली आम्ही शासनाने। NTV न्यूज मराठी, जालना।